समोर बसलेले सळसळत्या रक्ताचे विद्यार्थी आणि सळसळत्या रक्ताचं पालन त्या सळसळत्या रक्ताचं पालन पोषण करणारे इतर नसलेले तुमचे मायबाप यांना प्रणाम करतो आणि खरं तर महिला दिनानिमित्त असं डेअरिंग वगैरे अजिबात नाही, आनंदाचा दिवस गेला पाहिजे, माणसांना सुद्धा गेला पाहिजे आणि मुलींना सुद्धा गेला पाहिजे. खरं तर आज मॅडम म्हणल्या प्रेम वगैरे सगळं असं काही नादी लागू नका. प्रेम करा नाही म्हणणार नाही, पण प्रेम कधी करणार की आपलं व्हिजन, आपलं ध्येय, स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, आपल्या स्वप्नात पूर्ण पर्यंत तुम्ही ध्येय गाठल्यानंतर तुम्ही प्रेम करू शकता. कारण आमच्या जुन्या काळातलं प्रेम असायचं. सर माझ्या वयातले, माझा 52 वर्ष वय आहे माझ्यावालं, तरुण तरणा बांड दिसतो. जरी 52 वर्ष असलं तरी मी एक काळ तुमच्यासारखा होतो. तर आमच्या काळात प्रेम असायचं, नदी किनारी पलीकडे असायची, तिथे वाट बघायचं. आमच्या वयाचं सांगता त्या काळात 90च्या काळात गाणं असायचं त्या पदाचं, साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार है. पण माझ्या दादा आणि दीदींनो तुम्हाला सांगायचं, आज 2026च्या प्रेमाचा भरोसा राहिलेला नाही. आज 2026 प्रेम काय म्हणतो दीदी माहितीच का? साजन मेरा उस पार है, जल्दी आना तो दुसरा तयार है. आणि म्हणून म्हणतो माझ्या दादा आणि दीदींनो, आपल्याला प्रेम जर करायचंच असेल तर पहिल्यांदा आपलं व्हिजन, आपलं ध्येय, त्याच्या पलीकडे दुसरं आधी करायचं नाही. प्रेमाचा भरोसा राहिलेला नाही. आणि आज महिला दिनानिमित्त सगळ्या शुभेच्छा देतो दादा आणि दीदींना सुद्धा. आपल्या बहिणी आहेत, आपले भाऊ आहेत. आजच एक निर्णय घ्यायचा आहे की आपण आजपासून आपल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला आपण जर मागणी मागायचीच असेल, माझ्या दादा आणि दीदींनो, ज्यावेळेस रक्षाबंधनाच्या वेळेस तुम्ही बंधन घालतात भावाला, त्यावेळेस एकच सांगायचं की दादा मला कपडे नको, दादा मला गहिने नको, मला दागिने नको, मला पैसे नको, पण द्यायचं जर असेल तर दादा, ज्यावेळेस कॉलेजमध्ये एखादी विद्यार्थी असेल, ती जात असेल, तिच्याकडे एखाद्या मुलानं पाहिलं तर, आणि माझ्याकडे दादा माझ्याकडे जर एखाद्या मुलांना वाईट नजरेने बघितलं तर त्यावेळेस तुझी तळपायाची एक मस्तकाला जाते, त्यावेळेस तू त्याला मारायला उठतोस. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी तुझ्या समोर जात असताना तिची जर छेड काढत असेल, तुझी तळपायाच्या एक मस्तकाला जावं आणि त्याचा तिथंच पट्टा पाडावं. हे अशी एवढंच मागणं मागा तुझ्या भावांना. कधी आपल्याला कॅन्डल मार्च किंवा काही काढायची गरज पडणार नाही. म्हणून महिला दिनानिमित्त आज सगळ्यांनीच निर्णय घ्यायचा की आपण आपल्या भावा बहिणींना सगळंच हे करायचंय. आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना, आणि आज निर्णय 8 मार्च म्हणाला पाहिजे, पण आता 6 मार्चला अगोदर घेतला, पण 8 मार्च पासून असा निर्णय घ्या की आपला जे ध्येयपर्यंत जायचंय, ज्याच्या व्हिजन पर्यंत जायचंय, तर त्याच्यापर्यंत आपण गेलंच पाहिजे. त्याच्यासाठी फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए, फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए. जंग हो या इश्क भरपूर होना चाहिए, भरपूर होना चाहिए. इश्क म्हणजे त्याच्याकडे जाऊ नका. इश्क आपल्या ध्येयावर, आपल्या व्हिजनवर सांगतो मी. त्याच्यावर इश्क इतकं करा की मी तहसीलदार झालो पाहिजे, मी इंजिनियर झालो मी पाहिजे, मी काही ना काहीतरी बनलोच पाहिजे, असं इश्क इतका अभ्यास करा की अभ्यासातून पुढे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. कारण स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला आजच ठरवून घ्यावं लागेल. कारण आजच्या या जगामध्ये मोबाईलचं मीडिया असो, काही असो, आणि आजच्या जगामध्ये तुमचा आनंद पाहण्यासाठी फक्त आनंद जर कोणाला होत असेल, ना मैत्रिणीला होणार आहे, ना मित्राला होणार आहे, फक्त आई आणि बाप आणि तिसरा शिक्षक वर्ग आहे. त्या तिघालाच आनंद होतो. इव्हन तुमच्या बायकोला सुद्धा आनंद होत नाही, लग्न झाल्यानंतर म्हणतो, आताच नाही. कारण मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो मॅडम. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर एका बाईनं मला गुड मॉर्निंग म्हणलं. मग घरी गेल्यावर माझा चेहरा कसा, असं खुशखुशीत आनंद वाटतो ना.
तर बायको म्हणे, बायकोला कधीच नवऱ्याचा चेहरा खुश पाहिजे असं वाटत नाही. सरांना विचारा, मी नाही सांगत. डॉक्टर साहेबाला सुद्धा विचारा. डॉक्टर साहेबाचा चेहरा खुश असला की मॅडम मग हा आज काहीतरी झालंय. मग आज मी तसंच घरी गेलो सकाळी, काहीतरी मला काही झालं नाही. नाही मग तुमचा इतका चेहरा हसतोय कसं काय? काही नाही म्हणले. म्हणे याच्याने मला म्हणलं एक बाई ना तोंडाला बांधलेलं होतं आणि गुड मॉर्निंग म्हणली. म्हणलं तर बायको म्हणले अहो तुम्हाला सवय ऐकल केला मीच होते ना म्हणली. पडला भाऊ आमचा चेहरा. ज्यावेळेस आमची बायको आमचा चेहरा पडतो, बायकोला आय लव्ह यू म्हणू शकत नाही. बाहेर त्याने म्हणलं तर आपल्या खास सगळ्यात महत्वाचं सगळ्या समाजाचं सांगतो, माझं सांगतो, कोणाचं सांगतो. काय असतं की दुसऱ्याची नोकरी खूप चांगली वाटते सर. पोलिसाची दुसऱ्याला वाटते आणि शिक्षकाला वाटतं पोलिसाची, पोलिसाला वाटतं शिक्षकाची. पण जे काय दुसऱ्याच चांगलं वाटतं. मला माझी नोकरी दुसऱ्याची नोकरी आणि दुसऱ्याची बायको मला चांगलीच वाटते असं समाज आहे समाजामध्ये. म्हणून त्या याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण जे बी करायचं, जे तुमचे स्वप्न असतात, तुमचे जे आहेत ते दलिंदर भावकीला आयुष्यामध्ये कधी सांगू नका. दलिंदर भावकी तुमचं इथं, तुम्ही इथं CCTV मध्ये आहेत आणि भांडणं केले तर तिथे तुमचं नाव दिलं जातं भांडणात. माहितीये कशासाठी असतं? फक्त ते तुमचं कॅरेक्टर खराब होण्यासाठी. म्हणून दलिंदर भावकीपासून इतकं दूर राहिलं पाहिजे की सतत आपण अभ्यास आणि शहरामध्येच राहिलं पाहिजे. शहरामध्येच राहून अभ्यास करायचा. दलिंदर भावकीच्या नादी लागून आपलं करिअर खराब करायचं नाही. नोकरी रात्र दिवस आम्ही बघतो माझ्याकडे कॅरेक्टरला येतात, भांडणात नाव नसतं आणि नाव टाकलेलं असतं की नोकरी लागलेली असते सुद्धा त्यांना नोकरीला घेत नाही. म्हणून भांडणं आणि डोक्यावर बरफ ठेवायचा. आणि ज्यावेळेस जे आपले राज असतात ते राज कोणाला सांगायचे नसते. मी PSI होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे असं अजिबात सांगायचं नसतो. राज जो कुछ भी हो, राज जो कुछ भी हो इशारों में बता भी देना. राज जो कुछ भी हो इशारों में बता भी देना. जब हाथ उससे मिलाना तो थोड़ा दबा भी देना. तर राज आपले कोणाला सांगायचं नाही, दाबून ठेवायचे. म्हणजे मुलीचा हात नाही दाबायचा, राज दाबायचा. आलं लक्षात? म्हणून सर मॅडम तुमचे मुलं मुली असे फुलासारखे दिसतात की खूप सुंदर लागे. बघा प्रसन्न दिसतात. मला तर वाटलं झोपा येते का काय, पण नाही. म्हणजे फुलं काय असते? फुलं म्हणजे देवाघरचे. फुलं म्हणजे देवाघरचे फुलं. काय मस्त स्मित असतात. मग आनंद. इकडे बघा आता ते बघा झेंडूचे फुल, हे चमेलीचे फुल पहा, हे गुलाबाचं बघा. इकडे धोत्रीच कोपऱ्याचं बेसरमच झाले. मुलं म्हणजे देवाघरचे मुलं काहीतरी असतं आहे. हर जर मजा वाटत असेल तर ऐका, शांत राहा आणि बोर झाले असेल तर लगेच खाली बसा. मला हर फूल पे लिखा है कि तोड़ो मत. हर फूल पे लिखा है कि तोड़ो मत. दिल मचलता है तो कहता है की छोडो मत. तेव्हा दिल मचलतं तर आपण काय म्हणतो, हे सोडायचं नाही. एनिवे असो, आयुष्यामध्ये आनंदाने जगत असताना कधीच दुसऱ्याची वाट लावायची नाही. दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे आपल्याला समजत नाही. त्यावेळेस कळतं की आपले डोळे उघडतात. आपली वाट, आपण दुसऱ्याची वाटात काटे टाकले तर आपल्याच वाटेत कोणीतरी काटे टाकले असतात. म्हणून आपण आपले जीवन, आणि खरंच मी विद्यार्थी बघतो, जाता येता बघतो, XYZ सोडून काही मुली, माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याच्या मुलीचे मुलांचे. सतत मी इथे पेट्रोलिंग असते माझी. एक मुलगी तर अशी मोबाईलवर चालत होती आणि 3 मुली अशा बाजूने चालत, तिघीच्या हातात मोबाईल होता मॅडम. आणि अचानक त्या संभाजी चौकात पेट्रोल पंपच्या पुढे एक डुक्कर आलं. ते डुक्कर तुझ्या मधून गेलं ते त्याला माहित नाही. तिघी खाली पडल्या. कमीत कमी मोबाईलचा वापर चालताना तरी कमी ठेवा. कारण चालताना सुद्धा मोबाईल आपला हे ठेवलं पाहिजे. पण सगळेच नाही, कारण यांना जिम्मेदारी आहे की आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचं. तर आपल्याला आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जिम्मेदारी आहे की रात की धडकन जब तक जारी रहती है, रात की धड़कन जब तक जारी रहती है, सोते नहीं हम जिम्मेदारी रहती है. सोते नहीं हम जिम्मेदारी रहती है. जब से तूने हल्की हल्की बातें की,
जब से तूने हल्की हल्की बातें की यार तबीयत भारी भारी रहती है. तर कधी बी आनंदाने जगत असताना एकदम आनंदाने जगायचंय. आणि आता काय आपलं सगळे आपण खेड्यातले असून, बरोबर आहे, मी पण एक खेड्यातला आहे. खेड्यातल्याने नेऊन गंड पाळायचा नाही. कारण आजचा शिक्षक इथाली सोडता आपले पॉलिटेक्निक, मी त्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो सर असंच कार्यक्रमाला. त्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या पोहायने काय केलं होतं, एक उडतं विमान हेलिकॉप्टर तयार केलं होतं. कारण आजचा शिक्षकाचा विद्यार्थ्यावर भरोसा नाही, विद्यार्थ्याचा शिक्षकावर भरोसा नाही, आणि दोन्हीचाही पालकावर भरोसा नाही. बरोबर आहे. तसं मी अशा कार्यक्रमात इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यक्रमाला गेले असताना आमच्या तिथं एक म्हणजे मला वाटतं परभणीच्या पलीकडे तिथं त्यांनी एक हेलिकॉप्टर बनवलं होतं, विमान उडतं, इंजिनिअरचे पोरं ड्रोन हेलिकॉप्टर बसायचं बनवलं होतं. तर बसल्यानंतर आम्ही बसलो, बसल्यानंतर सगळे शिक्षक लोक बसले, मी बसलो, माझे सगळे अध्यक्ष प्राचार्य बसले होते. आणि पण एक जणांनी सांगितलं नाही नाही त्या मुलांनी बनवलं म्हणे ते. मग त्या शिक्षक लोक असे सगळे मॅडम वगैरे असे बसले होत्या की त्यांचा त्या पोरावर भरोसा नव्हता. कारण हे उडलं तर काय होईल सांगता येत नाही. म्हणून सगळे शिक्षक खाली उतरल्यानंतर म्हणलं मला पण भीती वाटायला लागली ना. मी प्राचार्य साहेबाला म्हणलं सर आता उतरू. तर प्राचार्य साहेब काय म्हणले, मला अजिबात उतरायची गरज नाही, हे उतरू द्या, त्यांचा भरोसा नाही. माझ्या विद्यार्थ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की हे विमान उडणारच नाही. पण एकमेकावर विश्वास राहिलेला नाही. म्हणून माझ्या दादा आणि दिदींना आपल्याला सांगतो, आजचा कार्यक्रम खूप आहे, मुलींना सांगितलं पळून जायचं, मुलांना सांगतो आपली स्वतःची बहीण गेल्यावर आपल्याला कसं होतं हे आपल्याला माहित आहे. म्हणून मुलींना पळून जाण्याचा हा विषय मनात आणायचा नाही. मुलांना पळून कसं न्यायचं आपण ध्येयावर पडल्यावर हे लक्षात ठेवायचं. कारण मुलगा आपली तर भांडे घासायला असला पाहिजे, आहे का नाही? बरोबर आहे. महिला दिनाचं निश्चित करायचं की मुलगा नोकरीवाला करायचा नाही, आपण नोकरीला लागायचं. ह्या शुभेच्छा तुम्हाला पहिल्यांदा देतो. कारण त्या आयुष्यामध्ये जे घडतंय त्याला आपण आपले जबाबदार असतो, दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसतं. म्हणून आपल्याला काय असते की आपण जे आनंदाने जगत असताना दुसऱ्याचं कसं भलं करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खेड्यातला, मीही खेड्यातला आहे, न्यूनगंड पाळायचा नाही. कारण कसं होतं माहितीये का की मला इंग्रजी येत नाही, तो इंग्रजी चांगला फास्ट बोलतो. जर लता दिदीना, आता त्या गेल्या स्वर्गवासी झाल्या, लता दिदीना म्हणलं असतं मी सचिन तेंडुलकर सारखा षटकार मारू शकते, मारला असता का? आणि सचिन तेंडुलकरला म्हणलं असतं की लता दिदी सारखं गाणं गा, म्हणता आलं असतं का? प्रत्येकात वेगवेगळे गुण असतं. प्रज्ञावंत म्हणजे वाचन करणार नाही, आणि जे आपल्या हृदयात जे असतं ती प्रतिभा असते. प्रतिभा प्रत्येक क्षेत्रातल्या खेड्यातल्या असो की हुशार असो, त्याच्यात प्रतिभा वेगळी असते. ती प्रतिभा बाहेर काढण्यासाठी आपल्याला फक्त वेळ असतो. कारण माझ्या 90च्या दशकामध्ये आम्ही याला गेलो, आमच्याकडे सहल जायची. सहल पहिल्यांदा आम्ही सायकलवर जायचो, त्यावेळेस मोटरसायकल वगैरे गाड्या वगैरे नव्हत्या. तर एकदम हुशार मुलगा होता, इंग्रजी येणारा, सायन्सचा. दुसरा होता कॉमर्सचा भाई, माझ्यापेक्षा हुशार होता. आणि मी आर्ट सायटीचा आहे, साधा आणि सुधा म्हणून. आम्ही 3 जण गेलो. 3 जण दुसऱ्या दिवशी मुक्कामाला गेल्यानंतर एक हुशार मुलगा म्हणला की आपण आज खीर खाऊ. म्हणजे खीर खायची तर खाऊ म्हणलं, काय हरकत नाही. मग हुशार मुलांनी काय केलं की दुकानात गेला, दूध आणलं, साखर आणलं, आणि दुसऱ्याने तांदूळ आणले. तर मी असं साधा, आता तुझे दोन्ही हुशार आहे माझ्यापेक्षा, तर मला सांगितलं की तू काय कर, आता शेतात राहत होतो आम्ही, काय धर्मशाळा असायची त्या काळात. तर मला 3 दगड आणायला लावले. मी 3 दगड आणले, सरपण गोळा केलं. सरपण गोळा केल्यानंतर आम्ही खीर तयार केली. सगळे खीर तयार केल्यानंतर अशी शिजली, खमंग वास आला. तुम्हाला तोंडाला पाणी आलं असेल ना, नाही आलं ना? तर आम्हाला तोंडाला पाणी आलं. त्या तिघांनी ती खीर संध्याकाळी अशी दाबून खाल्ली. तिघांनी ती खाली उरण मुरून म्हणून तिघांनी खाल्ल्यानंतर पण थोडीशी खीर उरली बा. आता खीर उरल्यानंतर मग उद्या सकाळी काय करायचं, कोणी खायची, असा प्रश्न पडला. तो हुशार माणूस होता आपल्यापेक्षा, जो भाई त्याच्यापेक्षा लहान, हुशार आणि सगळ्यात धर्मी मठ्ठ बुद्धीचा मी असलेला माणूस. मी तर हात मिळायचं. तर पहिला काय म्हणला, ही खीर आपण उद्या सकाळी कुणी खायची, ज्याला चांगलं स्वप्न पडन त्यांनी ही खीर खायची नाही. म्हणलं ठीक आहे बाबा, काय हरकत नाही. पण मला माहिती आहे आपली प्रतिभा, आपण माहिती आहे स्वप्न काय ठरवून पडतं का. मला माहिती आहे दोन्ही चॅप्टर पुढे दोन्ही रंगू स्वप्न सांगणार. आल्या लक्षात. लहान मुलांना काय पडतात मॅडम, फुलपाखरू असो काय असो, आणि ह्या मॅडम लोकांना काय पडतं, दागिने, साड्या.
बरोबर ना? आणि तुम्हाला काय स्वप्न पडणार मी सांगणार नाही, तुम्ही पळून घ्या. हे काय स्वप्न काय ठरून पडतं का? नाही. आम्ही झोपलो बो, आणि झोपल्यानंतर म्हणलं आता हे दोन्ही चॅप्टर आहेत रंगून स्वप्न सांगणार आहे. तर मी काय केलं, रात्रीच्या 1:30 वाजता उठलो. उठलं आणि ती खीर खाऊन घेतली. जसून तशी झाकण ठेवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, ते अगोदरच उठले, आशे नाही मी खाणार स्वप्न, आणि मला हलून हलून उठिले. बळच उठिले म्हणे, उडा म्हणे. मग उठल्यानंतर आम्ही फ्रेश ग्रेश झाल्या, म्हणजे आता सांगा आपलं स्वप्न. तो एकदा एकदम भारी होता. त्यांनी स्वप्न सांगायला सुरुवात केली, अरे इंद्राणी दूत पाठवले म्हणे माझ्याकडे स्वर्गातून, की आता मी राज्य करायला कंटाळा आलो, तू ह्या गादीवर बसण्यासाठी ते दूत मला स्वर्गात घेऊन गेले. स्वर्गाच्या गाडीत बसवलं, माझं स्वागत केलं, माझ्या आजूबाजूला पर्या वगैरे होत्या, आणि मी माझं स्वप्न स्वर्गातलं ही खीर मी खाणार म्हणे. तर म्हणलं ठीक आहे. परत त्यांनी सांगितलं मी स्वर्गातलं दे. तो दुसरा काय म्हणतो, अरे तुझं तरी स्वर्गातलं म्हणे, पण अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प माझ्या स्वप्नात आला म्हणे. आता मी कदरलो म्हणे, हे इस्रायलचं वगैरे काय युद्ध चालू आहे, मला कंटाळा आला, आता तू हे राष्ट्राध्यक्ष पद सांभाळ. त्या दुसऱ्याला तिथे घेऊन गेले, राष्ट्राध्यक्ष पदावर बसवलं, आणि हे मी खाल्लं, मी मोठा झालो म्हणे. तुझं स्वर्गातलं होतं, माझं धरतीवरलं ही खीर मी खाणार म्हणे. आता मी असा गप बसलेलो आपला. मग दोघं म्हणले आमच्या स्वप्न आम्ही सांगितले, पण तुझं स्वप्न काय झालं सांग म्हणे. तर मी असं साधा म्हणलं, सर माझ्या स्वप्नात असं झालं, स्वप्न पडलं म्हणलं मला. माझ्या स्वप्नात इतका काळा पुट्ट राक्षस आला, एवढाले केस, एवढाले दात, हातात कोयता, आणि माझ्या छातीवर पाय दिला म्हणे, बोट म्हणे रामेश्वर, बोट लवकर, जर ही खीर खाऊन नाही टाकली तुला टाकून टाकी म्हणे. मग त्या दोघांनी विचारलं, मग तू काय केलं? आता मरू का म्हणलं, खाल्ली ना मग म्हणलं. तर तो म्हणतो, अरे मग आम्हाला काय उठवलं नाहीस तू? अरे म्हणलं, येड्या येड्या भाऊ, मला येड्या भाऊ, तू तर स्वर्गात होता, तू अमेरिकेत होता, आणि तुम्हाला कसं बोलावं म्हणलं. आपल्यातली प्रतिभा वेगळी असती, प्रत्येकाने न्यूनगंड पाळायचा नाही. आपली प्रतिभा आपल्या हृदयात असती, ती बाहेर निघतीच, हे निश्चित लक्षात ठेवायचं. म्हणून अजिबात आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण न्यूनगंड पाळायचं नाही. आपण बी सगळ्याच्या बराबरीत आहोत. आपण आपल्या ध्येयावर राहण्याची आपल्या ताकद आहे, ती फक्त बाहेर काढण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. बोल झाले असेल तर बोलायचे दुसऱ्याला, झोपायला असेल नको. असं हे होतं की 1 मिनिट घेतो की माझ्या दादा आणि दिदीनो, तुम्हाला तर सर्व तुमचे आई वडील देतात, 1000 2 हजाराचे बूट देतात, एक कपडे देतात. खरं तर मी एका कार्यक्रमाला गेलो मुंबईमध्ये शिक्षक होते. शिक्षकाचा स्वागत समारंभ झाला, आणि झाल्यानंतर स्वागत कशाचं हे मलाच माहित नव्हतं, पण मी त्या शिक्षकाला विचारलं, हा स्वागत कशासाठी म्हणे. म्हणजे तो म्हणे मुंबईमध्ये 12वी मध्ये उपविभागातून पहिला आलेला आहे 12वी मध्ये मुलगा, आणि तो मुलगा कुठला तर झोपडपट्टीतला. ती झोपडपट्टी कोणती? आशिया खंडात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात नाही, ती आशिया खंडातील सुद्धा एवढी मोठी जगलीच वस्ती नाही. मुंबईमध्ये धारावी नावाची एक झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीवर उघड्यावर गांजा विकतो, अक्षरशः गांजा, दारू विकते, गांजा विकते, चोरीचा माल असतो. आणि त्या झोपडपट्टीत राहणारं बाळ, त्याला इतकी गरिबी असताना तो सुद्धा 12वीला पहिला येतो म्हणून त्या 2 शिक्षकांनी काय केलं, त्यात पहिला आला म्हणून त्यांना पेढे घेतले, बक्षीस घेतलं, आणि निघाले त्या बाळाला भेटायला. आणि बाळाला भेटायला गेल्यानंतर कमीत कमी 1.5 तास पाहिलं, त्याची गरीब वस्ती, एवढी झोपडी त्याला दिसली नाही. पण एका मुलानं सांगितले की ते 12वीला पहिला आलेला मुलगा तिथं आहे, आणि दोन्ही शिक्षक तिथे गेले. त्या शिक्षकाला इतका आनंद होत असतो की तुम्ही पहिले आले, मोठे झाले, नोकरी लागले. ते गेले, आणि गेल्यानंतर त्यांनी बघितलं एका झोपडीमध्ये एका गल्लीमध्ये एक माणूस जात नाही, एवढ्या झोपडपट्टीमध्ये राहणारा. त्यांनी बघितले 2 शिक्षक आले म्हणून त्यांनी बघितलं तरी आपले शिक्षक असावं. त्यांनी काय केलं, घरात गेला, घरात दिवा लावला, तेलाचा दिवा लावल्यानंतर त्या मास्तराने बघितलं, दोन्ही शिक्षकांना बघितलं की बाळ, हे घे पेढे, तू 12वीला पहिला आलास. पेढे दिले, बक्षीस दिले, आणि त्या शिक्षकाला क्लास टीचरना विचारलं, बाळ तू इथं राहतोस, तुझी आई काय पुढे, तुझे बाबा काय करतात, तू इथं राहून 12वीला पहिला आलास,
आमच्या मुलांना तर आम्ही सर्व काही देतो, 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करतो आणि आमची मुलं का येत नाही. त्यावेळेस ते बाळाचा उत्कंठ जगला आणि ते बाळ म्हणतं, सर सर आम्ही मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले सर, आम्ही इथले नाही, पश्चिम महाराष्ट्रात राहत होतो सर आम्ही. सर माझा बाप हमाल्याचं काम करत होता, माथाड्याचं काम करत होता. हमाली काम करत असताना आमचं 2 टायमाचं जेवण व्यवस्थित चालू होतं सर. पण नियतीनं 2007ला मी 7वीला असताना माझे वडील वारले म्हणून 2 टायमाच्या जेवणाचं 1 टायमावर आलो म्हणून माझ्या आईनं मला घेतलं आणि मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीत आणलं. आणि इथेही माझं शिक्षण चांगलं चालू झालं होतं सर. इथेही मस्त चाललं होतं. माझी आई कुणाची धुणी भांडी करायची, माझी आई कुणाची स्वयंपाक करायची, कुणाची स्वयंपाक उरलेला घरी आणायची. आम्ही 2 टायमाचं जेवण मस्त चाललं होतं. आम्ही शिकत होतो आणि माझी आई म्हणायची, बाळ शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षण तर मोठा होशील. त्यावेळी बाळ ते रडत होतं, कंठ सांगत होतं आणि बाळ म्हणत होतं, सर त्या तिथेही नियतीनं घाला घातला. माझी आई 4 दिवस अंथरुणात पडली हो सर. 4 दिवस अंथरुणात पडल्यानंतर मी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र मोडलं हो सर. त्याचे पैसे घातले. माझ्या आईला मी दवाखान्यात नेलं, पूर्ण पैसे पुरले नाही. परंतु डॉक्टरांनी सांगितलं, सर डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या आईला कॅन्सर झाला, तुझी आई धुणी भांडी करायची, जास्त वेळ झाला तिथंच माझी आई वारली हो सर. माझी आई वारली सर. वारल्यानंतर तिच्या प्रेतावर अंत्यविधी करण्यासाठी पैसे नव्हते हो सर. माझी आई तिथं भांडी धुंडी करायची, तिथं स्वयंपाक करायची. त्या घरात गेलो, घरातून 50-50 रुपये आणले आणि 50-50 रुपये आणून 1500 रुपये जमा केले. जमा केल्यानंतर माझ्या आईच्या प्रेतावर अंत्यविधी केला सर. केल्यानंतर मी अभ्यास करत होतो, एकटाच होतो, काम करत होतो, अभ्यास करत होतो आणि ज्या अंथरुणावर पडलेली मला माझी आई दिसत होती. माझी आई मला सांगत होती, त्या कोपऱ्यात बसून मला आई सांगत होती, बाळ शिकशील तर मोठा होशील, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ते मरणोन्ती शब्द माझ्या कानावर पडत होते सर. मला अभ्यास करत होतो आणि अभ्यास करून मी 12वीला पहिला आलो सर. मी 12वीला पहिला आलो. तर आपले तर आई वडील खूप आपल्याला काही देतात. म्हणून आपल्या आई वडिलांचे स्वप्न, जो व्यक्ती, जो मुलगा आपला मेलेल्या आई वडिलांचं जर स्वप्न पूर्ण करतो, तर तुम्ही काय करू शकत नाही जिवंत आई वडिलांचे स्वप्न. तुम्ही पुन्हा आज ध्येय ठेवायचं की आपल्या आई वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करणारच. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गुरुजनाचं आणि शिक्षकाचं काय असलं पाहिजे. शिक्षकाला आपली तर काय झालं सर, आपल्या देशामध्ये शिक्षक लोकांना स्थान, त्यांना मान सन्मान, राजकारणी तर सोडा, यांचे पालक सुद्धा येत नसेल की माझा मुलगा पहिला आला म्हणून तुम्हाला बक्षीस घेऊन किंवा पेढे घेऊन आला असं झालंच नसतं, कधीच होणार बी नाही. कारण अजूनल्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आपण शिक्षकाचा मान सन्मान केला पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे ऐकून आहे की पु ल देशपांडे माहीत असतात. डॉक्टर लक्ष्मण देशपांडे होते, ते नाटककार करायचे. नाटक करायचं असताना त्यांचा जर्मनीमध्ये एक प्रयोग होता. नाटक करत असताना ते शिक्षक असल्याने नाटक एकांकी करायचं एका शहरामध्ये झालं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शहरामध्ये होते डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्यांची पत्नी जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर गेले आणि विमानतळावर गेल्यानंतर त्यांचा व्हिसा पासपोर्ट घरी राहिला. म्हणून विमानतळावरील लोकांनी सांगितलं की तुम्हाला जाता येणार नाही. ते म्हणाले, आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला जायला काय, आमचा पासपोर्ट घरी राहिला, आम्हाला जाणं गरजेचं आहे, आम्ही देश सोडून जाणार नाही. तर विमानतळावरल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की हा फॉर्म घ्या. आणि फॉर्म भरत असताना त्यांनी डॉक्टर लक्ष्मण देशपांडेंना लिहिलं, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे, आणि कॉलम असतो व्यवसाय म्हणून. त्या व्यवसायामध्ये लिहिलं की मी टीचर म्हणतात. तिथले विमानतळावरले सगळे अधिकारी ताडकन उठले आणि म्हणे, अहो सर सॉरी, आम्हाला चुकलं, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही टीचर आहात, आमचं सॉरी, आम्हाला माफ करा. आणि त्या सगळ्या टीचर पु ल देशपांडे, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्याच्या पत्नीच्या हातातले पिशव्या असतात त्या स्वतः अधिकाऱ्यांनी हातात घेतल्या आणि विमानात घेऊन बसवलं. आणि बसवल्यानंतर त्यांचा प्रयोग झाला की डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्यांच्या पत्नीला वाटलं, अरे विदेशात एवढा मान सन्मान शिक्षकाला, इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्याला वाटलं की शिक्षकाला विदेशात इतका मान सन्मान आहे. मग ते जरा छाती फुगूनच आले. त्यांचा कार्यक्रम संपला आणि मुंबईच्या विमानतळावर उतरले. आणि विमानतळावर उतरल्यानंतर आपल्या विमानतळावर गर्दी झाली असल्याने म्हणून त्याला लवकर जायचं होतं. तर डॉक्टर लक्ष्मण देशपांडे म्हणाले, आम्हाला जरा गडबड आहे, जाऊ देता का. तर त्या चेक करणारे विमानतळावरल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या विमानतळ मोठा अधिकारी असतो त्याला सांगितले की हे टीचर आहेत, त्यांना जाऊ देऊ का.
तर विमानतळाला अधिकारी काय म्हणतो, हो टीचर हो फटीचर के प्यास क्या हो जाएगा, त्यांना काढून द्या. म्हणजे तिथला मान सन्मान आणि आपल्या इथला देशातला मान सन्मान. त्यावेळेस नंतर काही कालांतराने जर्मनी फ्रँकफर्ट विमानतळावरून पत्र आलं डॉक्टर लक्ष्मण देशपांडेला की अरे आता पण आम्ही तुमची तोंडी माफी मागितलेली आहे आणि तुम्ही आम्हाला माफ केलेलं आहे, पण लेखी स्वरूपात आम्हाला माफ केलं असं पत्र पाठवावं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये शिक्षकाचा मान आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे, शिक्षणाने ठेवला पाहिजे. नाहीतर अजिबात आपण लक्षात ठेवायचं नाही की आपण आज तरी कोणी आपल्या आई वडिलाचं दर्शन घेऊन आला, आज कोणीच आलेलं नसेल 100%. महिला दिनानिमित्त असो की नंतर. तू आला एवढा नाही, आई वडिलाचं दर्शन घेऊन कमीत कमी आलंच, बाहेर पडलं पाहिजे. आणि असा कार्यक्रम असो किंवा शिक्षक दिन असो त्याची सर्व शिक्षकाचा आपण मान सन्मानाने पायावर डोकं ठेवलंच पाहिजे. हा तुम्हाला मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि ठेवता ही गवाही देतो. आणि त्याच्यानंतर आयुष्यामध्ये काय करायचं आहे की जीवन जगत असताना अजिबात तिकडे तिकडे अजिबात लक्ष न विचलित करता की आपण की काय यांना वाटतं की आपलं नशीब चांगलं असतं, आपलं हे असतं, पण हे जीवनातले काळ निघून जातात. काळ निघून गेल्यानंतर आपल्या लक्षात नाही की ते एक म्हणते की आपण त्या मुलीला आपण असं केलं असतं, मुलीला असं केलं असतं. हे आताच घेऊ नका ध्येय. तुमच्या ध्येयावर जाता त्यावेळेस तुम्ही हा निर्णय घ्या. आणि मनात ज्यावेळेस आता अभ्यास करत असताना जे आपण न्यूनगंड आहे ते बाजूला ठेवा आणि सगळ्याला शुभेच्छा देतो. आणि काने मी खेड्यातले असं म्हणून बाळगू नका, कारण मी खेड्यातलाच आहे की मला काही येत नाही म्हणून पाठीमागं बसतो. बरोबर आहे ना, पाठीमागे बसल्या तरी बी आपण घाबरायचं नाही, पुढे कधी येईल पिछेमुड होईल, पाठीमागचा सुद्धा पहिल्या लाईनला येऊ शकतो. मी 7वीला असताना एक किस्सा सांगतो आणि मी रजा घेतो. 7वीला असताना क्लास टीचर आम्ही शिक्षक लोक होतो. शिक्षक लोक असताना की क्लास टीचरला माहित होतं आम्हाला शिक्षणाधिकारी यायचे. शिक्षणाधिकारी आले की सायको असतात, भावकी कशी लोक असते, तू नापास होशील, तू पास होशील का, तू इंजिनियर होशील का, असंच म्हणतात ना. त्या लोकांना सुद्धा उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तर शिक्षण अधिकारी असाच भावकीसारखा सायको होता आणि आमच्या शाळेवर आला आणि शाळेवर आम्हाला सगळ्या शाळेवर जायचा, पण त्यांनी प्रश्न केलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणाला येत नव्हतं. तर ते प्रश्न असा विचारायचे की त्याला उत्तरच नाही, पण त्याला सुद्धा तुम्हाला भावकीला उत्तर देता आलं पाहिजे. तर ते आमचे शिक्षण अधिकारी आले आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं की आम्ही एक साथ नमस्ते केलं, त्याला खाली बसा म्हणे. मी प्रत्येक शाळेवर जातो आणि प्रत्येक शाळेवर गेल्यानंतर सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नाही. तर त्यांनी प्रश्न असा केला, जर परीक्षात प्रश्न समाजात तर उत्तर द्या. 12वी फेर पाहिलं असं सगळ्यांनी. 12वी फेर मध्ये निश्चित प्रश्नाचा अर्थ गळत निघाला, उत्तर भरपूर लिहिलं होतं त्याने, पण नापास झाला की नाही IPS ला ते माहिती आहे ना. म्हणजे प्रश्न समाजात तर उत्तर द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. तुम्हाला प्रश्न साधा करतो, नंतर त्याच्या विषयाकडे जातो. तुमचं लक्ष आहे शिक्षक शिकवत असताना किंवा मी बोलत असताना आहे की नाही याच्याकडे लक्ष. जो खरोखर पटकन उत्तर देईल तो 100% सक्सेस होणार. पहिलाच याच्यामध्ये सांगतो तुम्हाला 11, 12 उजळणी सगळ्यांना येत असेल, 100 लोक तर सगळ्यांना येत असेल. 2 आणि 1 किती होते? यस बरोबर, पोरं हुशार आहे. तर जो पहिला उत्तर देईल तो 100% लागणार. मोठ्या आवाज, 1 वर 1 91, 1 वर 2 92, 1 वर 3, 1 वर 3, 1 जर प्रश्न समजला तर उत्तर द्यायचं, नाही तर उत्तर द्यायचं नाही. लक्षात आलं ना. म्हणून हसत खेळत अभ्यास करत असताना प्रश्न समजला तर उत्तर द्यायचं. तर तेव्हा शिक्षण अधिकारी आले आणि शिक्षण अधिकारी प्रश्न केला. प्रश्न असा होता की मुंबईहून कलकत्त्याकडे प्रति घंट्याला 200 किलोमीटर विमान धावतंय, तर माझं वय किती? मग प्रश्न समजला नाही तर काय करायला पाहिजे? मग मी पाठीमागे होतो, मी हात वर केला. हात वर केल्यानंतर असे आमचे क्लास टीचर शिक्षक हेडमास्टर होते, रामेश्वर खाली बस म्हणे. सर मला येतंय. अरे खाली बस म्हणे. मग शिक्षणाधिकारी म्हणे तुम्ही गप्प बसताना, मी इतक्या शाळेवर जातो, तो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं ते द्यायला आलं तर देऊ द्या त्याला म्हणे. उठ म्हणे. मग उठलो सर. उठल्यानंतर म्हणलं सर प्रश्न मला समजला नाही तर परत सांगा. तर शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रश्न केला, मुंबईहून कलकत्त्याकडे प्रति घंट्याला 200 किलोमीटर विमान धावते, तर माझं वय किती? म्हणलं सोपं आहे सर. म्हणे सांग म्हणे. म्हणलं सर तुमचं वय 44 म्हणून 44. आणि योग त्या शिक्षणाधिकाऱ्याचं वय 44 होतं. इतका खुश झाला की नाही. त्यांनी म्हणे आमच्या वर्गात म्हणे याच्या नावाने टाळ्या वाजा, पण तुम्ही पण वाजा एकदा माझ्या नावाने टाळ्या. तर शिक्षणाधिकाऱ्यांनी टाळ्या गेल्या वाजल्या, पण त्यांनी मला मेथड काय केलं, परत कैचीत पकडलं. म्हणे तू हे खरोखर म्हणे उत्तर बरोबर दिलं, पण याचा फॉर्म्युला सांग, मेथड सांग, म्हणजे फॉर्म्युला सांग, सूत्र सांग म्हणे. मला सर
तुम्ही अख्ख्या जगात बी गेले, याच्यात कोणी कॉमर्सवाला असो की गणितज्ञ असो, कुठे बी गेले याचं सूत्र फॉर्म्युला कोणालाच येणार नाही, फक्त पठ्ठाला येतं म्हणलं, पठ्ठाला. म्हणलं सांग म्हणे. म्हणलं मी सांगायला सुरुवात केलं, सर तुमचं वय वर्ष 44 आहे, बरोबर आहे. याचं मेथड असं आहे, याचं फॉर्म्युला असा आहे, असा सूत्र याचं असं आहे की माझा गावचा सख्खा चुलत भाऊ आहे भावकीतला, त्याचं वय वर्ष 22 आहे आणि तो हाफ मॅड आहे, आणि तुमचं वय वर्ष 44 आहे, तुम्ही फुल मॅड आहात. दविंदर भावकीला असं आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. भारत माता की जय, भारत माता की जय. भारत देश किसका है? आवाज. भारत देश किसका है? भारत देश किसका है? आमच्यासाठी हे पत्नी किसकी है? जोपर्यंत माझा देश म्हणत तोपर्यंत तुम्ही तुमच्याची सेवा करू शकत नाही. माझं आमची शाळा म्हणलं तर म्हणजे ही घेईन, तो घेईन झाडून साफसफाई, पण माझं घर म्हणलं, माझी शाळा म्हणलं तर आपल्यालाच करावं लागत नाही. हे देश मेरा आहे. आपल्या देशाची आपण सेवा करायला सुरुवात करा. आणि महिला दिनानिमित्त परत तुम्हाला शुभेच्छा देतो, माझी रजा घेतो. जय हिंद. आणि मग पुन्हा यांचं बोर झाले का? मग बोलू का परत? नाही नाही, हा कार्यक्रम लाईव्ह आहे. सगळ्यांनी रामेश्वर मुळक या नावाने तुम्ही सर्च करा युट्यूबला, पूर्ण लाईव्ह दिसेल तुम्हाला. मागच्या 3 वर्षात सुद्धा